नमस्कार, मी प्रियाज मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आम्ही निघालो होतो फिरायला जाण्यासाठी. तर सुट्टीचा दिवस होता, वीकेंड स्पेंड करायचं होतं आम्हाला आणि तेही सुंदर अशा कुठेतरी ठिकाणी, शांततेच्या ठिकाणी, अध्यात्माच्या ठिकाणी. तर मग आम्ही गाडीमध्ये डिसाईड केलं की आम्ही जात आहोत श्री सोमेश्वर मंदिर नाशिक येथे. तर बघा, हे मंदिर नाशिकच्या गंगापूर लगत सोमेश्वर परिसरात आहेत आणि नाशिकच्या बस स्थानकपासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहेत. ह्या मंदिराच्या शेजारून गोदावरी नदी वाहते. त्यामुळे इथे भगवान शिवांचे रूप सोमेश्वर महादेव म्हणून पूजन केले जाते. आम्ही येऊन इथे पोहोचलो आणि हातपाय वगैरे धुवून इथे महादेवांचं दर्शन घेतलं. दर्शन झाल्यानंतर आम्ही इकडे आजूबाजूच्या परिसरामध्ये जाण्यासाठी निघालो. बघा, हे सुंदर असं महादेवांचं मंदिर आहे, सोमेश्वर महादेव. त्यानंतर इथे बाकीचे मंदिरही आहे, जसं की हनुमान मंदिर. आणि ह्या परिसरामध्ये ना बघा, लहान मुलांच्या खेळणीपासून तर मोठ्यांना आनंद मिळेल असंही काही गोष्टी आहेत ज्या आपण घेऊ शकतो आपल्याला लागणाऱ्या, आवडणाऱ्या. त्यानंतर इथे प्लेग्राऊंड आहेत, लहान मुलांना खेळण्यासाठी खाण्याच्या गोष्टी आहेत. दर्शन झाल्यानंतर तुम्ही इथे सोमेश्वर नौका विहार म्हणजे बोट क्लब, तर तुम्ही इथे खाली उतरल्यानंतर पायऱ्या आहेत, खाली पायऱ्यांनी उतरायचं आहेत आणि उतरल्यानंतर जे आता तुम्हाला दिसत असेल बोट, या बोट क्लब आहे, तिथे तुम्ही बोटमध्ये बसून आनंद घेऊ शकतात. असं सुंदर अशी बोट क्लब पण आहे तिथे. दोन टाईपच्या बोट आहे तिथे, ओपन बोट क्लब आणि एक नेट बोट. तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कुठल्याही बोटमध्ये बसू शकतात. 1 तास आणि 15-20 मिनटं असा बोटचा टाईम आहे. तुमच्या आवडीनुसार बोटमध्ये बसून तुम्ही राईड करायचं आहे. तर आम्ही इथं बोटचे वेट करत होतो आणि बसलेलो होतो. एक बोट येणार होती, तर 50 रुपये पर पर्सन होतं बोटचं रेट. आणि इथे सगळे असे ना टाईम स्पेंड करण्यासाठी येतात. फॅमिली, फ्रेंड्स, कपल असे सगळे असे शांत चित्तेने बसतात, निसर्गाचा आनंद घेतात. आमची बोट आली आणि आम्ही बोटमध्ये बसलो. एका बोटमध्ये 7-8 7 ते 8 लोक बसतात आणि 15 ते 20 मिनटं राईड दिली जाते इथे, पूर्ण टोकापर्यंत, त्या जिथे वाहता झरा आहे त्यापर्यंत. इथे तुम्ही लेडीज फ्रेंड्सबरोबर येऊ शकतात. तुम्ही खूप छान असं नक्की ट्राय करा. आता आमचा बोटचा टाईम झाला निघण्याचा. आम्ही निघालो बोट राईड करण्यासाठी. खूप छान वाटतं. तुम्ही नक्की इथे भेट द्या आणि भेट दिल्यानंतर आहे ना, सगळ्या इथे जे आजूबाजूला आहेत त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या. खूप भारी वाटतं आणि तुम्हाला एकदम मन प्रसन्न होऊन तुम्ही इथून जाल. तर आम्हीही तसंच आनंद घेत होतो बोटमध्ये बसून. त्यानंतर आहे ना, तिकडे जे आहेत समोर जे लोक दिसत आहेत ना, तिथे तो वाहता झरा आहे पाण्याचा. तर एक शॉर्टकट आहे तिथूनच, त्या शॉर्टकटने खाली यायचं. इथे हे वाहता झरा आहेत ना, हे वाहता झऱ्यामध्ये उभं राहण्याचा आनंद लोक घेतात. ते इथे बघा, लोक दिसत असेल तुम्हाला. तर असं तुम्ही तिथेही जाऊ शकतात, वाहत्या झऱ्याचा आनंद घेऊ शकतात. त्यानंतर ही बोट जशी फिरत होती तसं मी तुम्हाला दाखवत होती. बघा, खूप सुंदर असं वाटतं आहे तिथे, पाणी वाहणारं पाणी एकदम. आणि हळूहळू जी बोट अशी रिटर्न येत होती बघा, पूर्ण शेजारीच बिल्डिंग वगैरे आहेत. ही गोदावरी नदी आहे वाहणारी. अर्धी नदीच आम्ही राईड केलं, पुढे अलाउड नाही आहे त्यामुळे पुढे नाही गेले. आणि इथे बघा, आता लहान मुलांचं घसरगुंडी वगैरे हे सगळं इथे छान असं लहान मुलांना खेळण्यासाठी आहेत. लहान मुले अगदी छान आनंदाने आपला टाईम स्पेंड करत असतात. आणि भरपूर वेळ आम्ही थांबलेलो होतो. तुम्ही संध्याकाळी
8-9 वाजेपर्यंत इथे थांबू शकतात, निवांत असं बसू शकता. इथं आल्यानंतर महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर जे काही मनाला शांती वाटते ना, ते कुठेच असं वाटत नाही, कुठेच नाही आहे. खरंच एकदम माइंड घरी जायला फ्रेश वाटतं आणि खूप असं देवाचे आशीर्वाद भरभरून मिळतात इथे. आणि खूप काही गोष्टी असं मग क्लिक होतात, की अरे किती छान ना आपण इथे आलो. आणि त्यानंतर इथे बघा रेलगाडी आहेत लहान मुलांना बसण्यासाठी. त्या बाजूने दिसत असेल ना, तर ते नदीच आहे, गोदावरी नदी, पाणी आहेत. हा पूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवलेला आहे. व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल ना, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आणि इकडे बघा उर्वी पण बसलेली होती रेलगाडीमध्ये. मुलांचाही आनंद, वेळ छान असा वेळ त्यांचाही जाईल अशा पद्धतीने इथे सगळे अशी खेळणी वगैरे अरेंज केलेली आहेत. खूप छान वाटलं इथे येऊन. आणि तुम्ही नक्की या, मी तुम्हाला खरंच ॲडवाईस करेल की नक्की नक्की या तुम्ही इथे आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय घ्या. डेअरिंग करते घरी ते काय होतं का तुझं पण ऐकलं काय नव्हतं नाव घसरगुंडीवर त्याच्यावर दिवस ना तो दादावर अशी गाडी चालवते बघ. खाण्यासाठी देखील इथे आहे. छान असं चटपटं काहीतरी खायचं आहे तुम्हाला, ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. तर मला इथे आम्ही घेतले इथे स्वीटकॉर्न, मसाला स्वीटकॉर्न होते. एकदम मस्त लागतात. नक्की ट्राय करा इथे आल्यानंतर मसाला स्वीटकॉर्न खाण्यासाठी. हा बघा पूर्ण परिसर हा असा आहे. एकदा तर दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे छान इथे खूप वेळ टाईम स्पेंड केला. त्यानंतर आम्ही घरी जाणार होतो. बघा सगळे लहान मोठे सगळे एन्जॉय करताना दिसत आहेत तुम्हाला. आणि इथे श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते आणि मोठा उत्साह देखील असतो इथे. अशी आमची छोटीशी ट्रिप झाली सोमेश्वरला आणि फार सुंदर झाली. छान वाटलं आम्हाला जाऊन तिथे आणि आम्ही त्यानंतर घरी जायला निघालो. चला, आजचा हा लॉग कसा वाटला तुम्हाला, ट्रॅव्हल लॉग, कमेंट करायला अजिबातही विसरू नका. आणि ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया एका छानशा अशा लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.